स्पष्टीकरण करण्यासाठी प्रवृत्त झालेले हे वार्तिक आहे। किंवा या ठिकाणी सूत्रार्थो वर्ण्यते यत्र सूत्रैः सूत्रानुसारिभिः स्वपदानी च वर्णन्ते भाष्यम भाष्यविदो विदुः, याप्रमाणे हे भाष्य पण आहे। अशा प्रकारचं यामध्ये विशेष करून संपूर्ण गीतेचा अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे आणि वेदांताचा जो अधिकारी सांगितलेला आहे तो अधिकारी या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्न असा अधिकारी आहे। त्याला मोक्ष रूपी प्रयोजन या सांगितलेला आहे। प्रतिपाद्य प्रतिपादक भाव हा संबंधही या ठिकाणी सांगितलेला आहे। अशा रीतीनं सर्व अनुबंध किंवा ज्याला आपण म्हणतो साधन चतुष्टय संपन्नता त्याचंही वर्णन केलेलं आहे। आणि गीतेचे किंवा वेदांताचे अधिकारी सांगत असताना उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी सांगितले जातात। तसं या ठिकाणी उत्तम मध्यम कनिष्ठ अधिकाऱ्याची संगती असली तरीसुद्धा खरा भगवंताला अभिप्रेत असणारा किंवा ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणारा ज्ञानेश्वरीचा चिंतक स्वाध्यायी त्याचं खरं स्वरूप काय आहे ते आत्तापर्यंत आपण विस्ताराने पाहिलं की या ठिकाणी जर म्हटलं तर अध्याय संगती पण आहे, म्हटलं तर प्रकरण संगती आहे, म्हटलं तर प्रसंग संगती आहे। त्यापैकी माऊलीने या ठिकाणी प्रसंग संगतीला विशेष महत्त्व दिलेलं आहे। प्रसंगाचं लक्षण काय केलेलं आहे? स्मृतस्य उपेक्षा अनरत्वम प्रसंगा, हा जी आपल्याला ओघामध्ये किंवा चिंतनाच्या प्रवाहामध्ये ज्या वस्तूचं स्मरण झालं की ज्या ठिकाणी हे चिंतन करणं आवश्यक आहे त्याची आपल्याला उपेक्षा अनर्हत्वम, त्याची आपल्याला उपेक्षा करता येत नाही। त्याचं चिंतन केलं तरच आपल्याला मागचं पुढचं अनुसंधान ठेवणं सुगम जातं। म्हणून माऊलींनी आपण ही प्रसंग संगती सांगितली असं स्वमुखताच वर्णन केलेलं आहे। पण गीतेचा जो अधिकारी आहे तो अत्यंत उच्च कोटीचा अधिकारी असा आहे। सांगतात की आहाच बोलाची वालिप फिडीजे, मग ब्रह्माची याचे अंगा घडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाशी माझी, आईशी हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, येरवी गोठी होईल मुकया बहिरयाची, असं माऊलींनी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे। मग आता हे जे निरूपण केलं तर या निरूपण का केलं याविषयी माऊली सांगतात की परी अनुवादलो मी प्रसंगे। खरं तर हे चिंतन असं आहे का जसा चंद्राची ओळख कावळ्याला कधीच होऊ शकत नाही, कारण संध्याकाळी त्याचे डोळे फुटतात, त्यामुळं चंद्राचं शीतलता तो अनुभवू शकतो, पण त्या ठिकाणी त्याला त्या चंद्राच्या असणारं जे शीतल किरणामध्ये असणारं प्रकाश, त्या प्रकाशाची अनुभूती त्याला कधीच येऊ शकत नाही। जैसा वायसी चंद्रू नोळखिजे असं सांगितलं, तैसा प्राकृती हा ग्रंथो नेनिजे। त्याप्रमाणे प्राकृत लोक, सामान्य लोक, सामान्य म्हणजे इथं प्राकृत म्हणजे शास्त्र अनभिज्ञ लोक, किंवा दुसरे गोष्ट शास्त्राचं ज्ञान असलं तरी अंतकरणात मल आणि विक्षेप म्हणजे अंतकरणात पापवासना आणि अंतकरणाचं अस्थैर्य किंवा चंचलता असेल तर त्या लोकांना ह्या ज्ञानेश्वरीचं आस्वादन करता येणार नाही। कारण त्यांनी वायशी चंद्रून ओळखीजे तैसा प्राकृती हा ग्रंथ नेनिजे, त्यांना ह्या ग्रंथाचं ज्ञान म्हणजे अभिप्रेत असणारी जे काही वक्त्याला अभिप्रेत असणारं तात्पर्य, त्या तात्पर्याचं त्याला आकलन व्यवस्थित रीतीनं होऊ शकणार नाही। आणि म्हणतात की सज्ञान हिमांशूची जेवी खाजे चकोराचे, चकोर पक्षी आहे त्याला त्या चंद्राच्या किरणातलं जे अमृत आहे त्याची सेवन करण्याची कला ती चकोरालाच आहे, इतरांना नाही। म्हणजे चंद्रामृताचं सेवन फक्त चकोर पक्षीच करू शकतो, त्याच्याच ठिकाणी ती योग्यता आहे किंवा त्यालाच ते ईश्वर प्रदत्त सामर्थ्य आहे। त्याचप्रमाणे तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो आणि अज्ञानाशी अनगावो, म्हणून बोलावया विषय पाहो विशेषो नाही। माऊली या ठिकाणी आपलं निरूपण या ठिकाणी त्या निरूपणाचा उपसंहार करू पाहतात आणि ते करत असताना माऊली सांगतात जे सज्ञान लोक आहे म्हणजे शास्त्रज्ञ किंवा शास्त्राचं मनोगत जाणणारे जे लोक आहेत, आणि नुसतं मनोगत जाणणारा इथं चालत नाही। माऊली म्हणतात की मी का सांगतो, पुढं सांगणारच याचा अध्याय की अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी,
तरी आम्हाशी तर वाणी कायशी सांगावयाची. या ठिकाणी आपण जे श्रवण केलं तर ते श्रवण केल्यानंतर त्या श्रवणाचं वक्त्याचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याच्या प्राप्तीसाठी अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होणं. म्हणून ते म्हणतात की अनुष्ठिशी तो नुसता ऐकत नाही तर ते अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो. मग आम्हाला सांगायला उणीव असण्याचं काय कारण आहे? म्हणजे थोडक्यात जो अधिकारी असा आहे की श्रवणाची आवड आहे आणि अनुष्ठानाची आवड आहे, तर हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी सायुज्याने आहेत असा जो पुरुष आहे तो ज्ञानेश्वरीचं रसास्वादन करू शकतो. किंवा इथलं रसास्वादन म्हणजे काय आहे तर रसरूपतेला प्राप्त होणं हे खरं रसास्वादन आहे. या भगवान सांगतात की या ठिकाणी जर माझ्याहून भिन्न राहून जर कोणी या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान नाही तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. स्वामी महाराज सांगायचे की तरीच हे ब्रह्मज्ञान होय असा एक अर्थ होईल ना. तरीच हे ब्रह्मज्ञान होय, परंतु तसं ब्रह्माचं ज्ञान होत नाही तर ज्ञानच ब्रह्म आहे. तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञान आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही. म्हणजे आत्मरूप असणारं ब्रह्म तेच ज्ञानरूप आहे किंवा ज्ञानरूप असणारा आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. किंबहुना आपल्या स्वरूपभूत ज्ञानालाच त्या ठिकाणी उपाधिभेदाने गुरु आणि शिष्य, वक्ता आणि श्रोता अशा प्रकारची नावं आलेली आहेत. या ठिकाणी आत्मा आणि ब्रह्म ही सुद्धा त्याला नावं आलेली आहेत. उपाधिभेदाने जेव्हा त्या चैतन्याला अंतःकरण किंवा अविद्या उपाधी लागते त्यावेळेला त्याला जीव असं नाव येतं. ज्या वेळेला त्याला माया उपाधी लागते त्यावेळेला त्या माया अधिष्ठान चैतन्याला ब्रह्म असं नाव येतं. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला आत्मा, प्रत्येकात्मा, संवित अशा प्रकारची नावं फक्त दिलेली आहेत. या ठिकाणी फक्त अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात की प्राकृती हा ग्रंथ नेणे जे एकदम प्राकृत लोक जे आहेत त्यांना ह्या ग्रंथाचं आकलन होणार नाही. ह्या ग्रंथामध्ये वक्तुरीच्छा तात्पर्यम या रीतीनं तात्पर्याचं ग्रहण करण्याची त्यांची योग्यता होणार नाही. म्हणून एकदम सावधानतेने इशारा देतात की या ठिकाणी सज्ञानाशी तरी हा ठावो, अज्ञानाशी आनगावो. जे सज्ञान आहेत म्हणजे शास्त्र सुसंस्कृत ज्यांचं अंतःकरण आहे, पापवासना ज्यांच्या अंतःकरणातून निवृत्त झालेल्या आहेत, याशिवाय ज्यांच्या अंतःकरणाचं चांचल्य निवृत्त झालेलं आहे आणि आवरणभंगार्थ प्रयत्न करणारे साधक ते जरी असले तरी आभानापादक आणि असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला खऱ्या निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येणार नाही. आणि तो अनुभव आनंदाचा अनुभव, तो आनंद निर्विषय असला पाहिजे, निरुपाधिक असला पाहिजे, केवल असला पाहिजे, रसरूप असला पाहिजे, दुःख संबंध विवर्जित असला पाहिजे. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व अशा प्रकारचा भ्रम जाऊन त्या ठिकाणी निर्भ्रम असं आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा स्वरूपाची आपल्याला अनुभूती घ्यावी लागेल. यासाठी ज्याने या स्वर्ग संसाराची कुरवंडी केलेली आहे, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक सगळ्या भोगांना तुच्छ लेखलेलं आहे आणि आपल्या जीवनात केवळ आपल्याला परमात्म प्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तर त्या पुरुषाला ह्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना अभिप्रेत असणारी जी दिव्य अलौकिक अपूर्व अशा अवाच्य अनुभूती ती त्याला घेता येईल असं माऊलींनी स्पष्टपणे सांगितलं. आणि नंतर सांगतात माऊलींना सर्वात कंटाळा कशाचा असेल तर ज्येष्ठ कनिष्ठ भावाचा. ज्येष्ठ कनिष्ठ भाव जोपर्यंत आहे अंतःकरणात तोपर्यंत कारण शरीराचा अभिमान गेला नाही. स्वामी महाराज सांगायचे की जोपर्यंत मनुष्याला मरणाची भीती वाटते स्थूल शरीराचा अभिमान आहे, जोपर्यंत त्याला दुःख नको असं वाटतं तोपर्यंत त्याला सूक्ष्म शरीराचा अभिमान आहे, जोपर्यंत त्याच्या अंतःकरणात ज्येष्ठ कनिष्ठ भावाला स्थान आहे तोपर्यंत त्याला कारण शरीराचा अभिमान आहे. आणि जोपर्यंत त्याला अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचं नित्य निरंतर जतन करावं वाटतं तोपर्यंत त्याला महाकारण शरीराचा अभिमान आहे.
म्हणून या ठिकाणी ह्या महाकारण शरीराचं कथन नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलं आणि विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्यपादांनी केलं. नाहीतर आपल्या सांप्रदायिक परंपरेमध्ये 3च देह मानण्याची पद्धत आहे. परंतु स्वतः भगवत पूज्यपादांनी या ठिकाणी महाकारण शरीर सांगितलं. थोडक्यात काय, अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती ज्ञान आहे त्यालाच महाकारण शरीर असं म्हणायचं. आता त्याला शरीर म्हणू नये, कारण शर्यते येते शरीरम असं म्हणत असेल कोणी तर त्यालाही शरीर म्हणायला हरकत नाही. कारण ते जे वृत्ती ज्ञान आहे ते अज्ञानाचं निवर्तक आहे. अज्ञानाचं निवर्तक आहे. आणि या ठिकाणी ते सुद्धा ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य अज्ञानाचं नाशक आहे, किंवा त्या चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती जी आहे ती अज्ञानाची नाशक आहे. म्हणून या ठिकाणी ती वृत्तीला कोणी घालावं लागत नाही, ती स्वपरविरोधिनी आहे. अज्ञानाचा नाश करून तिचा नाशासाठी कोणाची अपेक्षा लागत नाही. त्या ठिकाणी आपलं कार्य संपल्यानंतर ती वृत्ती अधिष्ठानामध्ये लीन होते. म्हणजे याचा अर्थ ती स्वतःच आपल्या मिथ्यात्वाचा निश्चय करते आणि त्या ठिकाणी ती वृत्ती म्हणजे कोणती, बाधित अनुवृत्ती. ती वृत्ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असता वृत्त्युपहित चैतन्याच्या ठिकाणी वृत्तीचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, अशा प्रकारची श्रीगुरूंनी उपदेश केलेली, श्रीगुरूंच्या उपदेशापासून उत्पन्न झालेली अहम ब्रह्मास्मी ही त्या कारक जी वृत्ती आहे ती वृत्तीसुद्धा महाकारण शरीर स्वरूपच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण शर्यते इति शरीरम असं जर शरीराचं लक्षण केलं तर ते त्या ठिकाणी ते ह्या महाकारण शरीराच्या ठिकाणी देखील घटतं. म्हणून या ठिकाणी माऊली असं सांगतात की ज्येष्ठ कनिष्ठ भाव आता सांगायचा. श्रोत्या वक्ता यांच्यामध्ये श्रेष्ठ, कालच आपण चिंतन केलं, श्रेष्ठ वक्ता, मध्यम वक्ता, कनिष्ठ वक्ता. श्रोत्याच्या ठिकाणी देखील तो व्याघ्रमुखी आहे, स्वानमुखी आहे, अशा प्रकारचं आपण चिंतन करतो. पण माऊली म्हणतात की आता या ठिकाणी मी अनुवादलो प्रसंगे, आपलं म्हणून बोलावया विषय पावो विशेषू नाही. आता ह्या प्रसंगाचं ज्येष्ठ कनिष्ठ भावाचं चिंतन करण्यासाठी विशेष काही प्रसंग आहे असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे आता हे निरूपण करणं आम्ही थांबवतो. मग तुम्ही आत्तापर्यंत निरूपण का केलं असं जर कोणी विचारेल तर माऊली सांगतात, परी अनुवादलो मी प्रसंगे. प्रसंग प्राप्त झाला म्हणजे स्मृतीचा विषय प्राप्त झाला, हे सांगणं फार आवश्यक आहे. कारण मूळच्या श्लोकामध्ये हे अनाश्रितः कर्मफलम या श्लोकामध्ये चिंतन करताना अशा प्रकारचं सांगितलेलं नाही, परंतु ते श्रोत्याला ज्ञात असणं फार आवश्यक आहे. हा प्रसंग आहे. आता ह्या स्मृत विषयाची मला ज्याचं स्मरण झालं की जे चाललेला विषय आणि पुढचा विषय यांचा अनुसंधान करत असताना मनुष्याने अंतर्मुख वृत्तीनं आपल्या स्वस्वरूपाचं खऱ्या अर्थाने अनुभूती घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्या सूचना आहेत त्या सूचना मला सांगाव्या लागल्या, म्हणून अनुवादलो मी प्रसंगे. याच्यामध्ये माऊलींची निरभिमान वृत्ती जी आहे, तर मी या ठिकाणी हे स्वतंत्र चिंतन केलं असं नाही, मी हा भगवंताच्याच म्हणण्याचा अनुवाद केलेला आहे. अनु म्हणजे पश्चात, अगोदर भगवंताचंच हे मनोगत आहे आणि तेच मनोगत मी सांगितलेलं आहे. माऊलींना ज्या अर्थी साक्षात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की देवाचे मनोगत दाविता हाशी मूर्त, भगवंताला जे सांगायचं तेच मी सांगितलं. इथं काय अनुवादलो म्हणजे वार्तिकाच्या लक्षणात जे उक्त सांगितलेलं आहे त्या जे भगवंतालाच सांगायचे पण शब्दाच्या रूपाने इथं ते प्रगट झालेलं नाही, त्याचा फक्त मी काय केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. आणि तो अनुवाद तरी का केला तर प्रसंग प्राप्त झाला म्हणून केला. आणि जे सज्जन लोक आहेत, सज्जन ह्या शब्दात आता सत शब्द जो आहे त्रिकालाबाधित असणारं जी सद्वस्तू आहे त्या सद्वस्तूंच्या विषयी ज्याने धारणा केलेली आहे, म्हणजे ज्याची धारणा सत्याविषयी जो अन्वेषण करण्यात प्रवृत्त झालेला आहे, असे जे लोक आहेत ते सज्जन. शास्त्र प्रतिपादित असणारी सद्वस्तू, त्या सद्वस्तूच्या प्राप्तीसाठी कटिबद्ध झालेले असे जे सज्जन आहेत किंवा ज्यांना सद्वस्तूची प्राप्ती झालेली आहेत, असे माझ्या समोर असणारे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांसारखे सज्जन आहेत. त्या सज्जनांना हे त्यांचा ज्येष्ठ कनिष्ठ भाव आधीच गेलेला आहे. मला त्यांना या ठिकाणी ह्या ज्येष्ठ कनिष्ठ भावाच्या अतीत असणारं तत्त्व त्यांच्या बुद्धीवर आरूढ करायचं नाही, त्यांच्याच अनुग्रहाने हे मला उमगलं म्हणून मी अनुवाद करू शकतो म्हणून, आणि तो प्रसंगाने करू शकतो. परंतु त्यांना तर हे श्रवण करावं लागलं ना,
तर माऊली म्हणतात की ते ते सज्जनी उपसाहावे लागे. जे जे सज्जन महापुरुष आहेत त्यांनी मी जे हे प्रसंगाने अनुवाद केला, आता उपोद्घात रूपाने मी जे सांगितलं, माझ्या उपोद्घात त्याचाच अर्थ असा आहे की प्रतिपाद्य विषय मनसी निधाय, पुढं सांगायचा जो विषय आहे तोच मनात आहे, पण त्याचंच फक्त काय केलं, प्रकारांतरेनं वर्णन, दुसऱ्या प्रकाराने त्याचं वर्णन केलं, एवढाच त्याचा भाग आहे. तेव्हा सज्जनांच्या पुढं मी तुम्हाला काय अपूर्व सांगितलं असा अभिमान माऊली सांगत नाही. ते उपसाहावे लागे, तुम्हाला ते सहन करावं लागेल, त्याविषयी मला क्षमा तुम्ही केली पाहिजे असं सांगतात. आपण मला अत्यंत क्षमाशील अंतकरणाने मी हे जे केलेलं निरूपण आहे याविषयी, कारण हे समोर असणारे श्रोते किंवा निवृत्तीनाथ प्रवृत्ती असे असणारे महापुरुष, त्यांना विषयांतर चालत नाही. तुम्ही विषयांतर करून ही गोष्ट सांगता तर ते सांगतात जे भगवंताचं मनोगत आहे ते आम्ही या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलेलो आहे. पण ते म्हणतात मी प्रसंगाने जो अनुवाद केला तो उपसाहावे लागे, तुम्ही त्याला सहन करा आणि त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करावी. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे, आता म्हणजे यानंतर आता मात्र मी तोच विषय सांगणार आहे का जे श्रीरंगे निरोपिले. या ठिकाणी भगवती चं अधिष्ठान असणारं, भगवती देवी लक्ष्मीचा अधिष्ठान असणारा, अंगभूत असणारा जो काही परमात्मा आहे, त्या परमात्मा श्रीकृष्णाने जे निरूपिले, ज्याचं निरूपण ज्याचं कथन केलं तर तेच मी सांगेन, तेच आता मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. परंतु काय आहे, ते जे भगवंतांनी सांगितलं ते तत्व इतकं सहजच बुद्धीवर आरूढ होण्यासारखं नाही, आणि म्हणून अशा ठिकाणी आम्हाला त्याचा विस्तारपूर्वक कधी कधी प्रसंगाने सांगावं लागतं. कारण ते तत्व आहे कसं, तर जे बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे, परी श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखे न मी. माऊली म्हणतात बुद्धीही आकळिता, बुद्धी जी आहे निश्चयात्मिका तत्र बुद्धी, बुद्धी काय आहे, निश्चय करणारी बुद्धी आहे. आणि आत्मज्ञान करण्याच्या बाबतीत माऊलीने सांगितलं 5व्या अध्यायात ना, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अशा प्रकाराने आम्हाला या ठिकाणी बुद्धी जी आहे ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. बुद्धीच्या अतीत असणारं फक्त परमात्म तत्व राहतं. त्यांनी सांगितलं इंद्रियानी पराण्याहूर इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. या ठिकाणी विषयातून मन सूक्ष्म होतं, विषय स्थूल आहेत, त्याच्यापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, आणि मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, आणि त्या बुद्धीपेक्षाही सूक्ष्म काय आहे, परमात्मा आहे. कठोपनिषदामध्ये देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. सा काष्ठा सा परागती असं त्याचं वर्णन केलं आहे. कारण परमात्मा हा बुद्धीलाही आकलन होणार आहे असं नाही. म्हणून या ठिकाणी जड असणारी बुद्धी त्या चैतन्याला कधीही विषय करणं शक्य नाही. करून करील काय, तर अविद्या निवृत्ती फलदर्शनात. या ठिकाणी तेथं अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. या ठिकाणी आपल्याला ही ज्ञान जे आहे वृत्तीज्ञान आहे, ते वृत्तीज्ञान अज्ञानाचं निवृत्ती करणार आहे, ते परमात्मा प्राप्ती करून देणारं नाही. म्हणून या ठिकाणी जी आगवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्म्याचा बोध करण्यात ही सगळी शास्त्र परतंत्र आहेत. ती फक्त काय करतील तर अवघीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे. या ठिकाणी अविद्येचा नाश करण्यासाठी, अज्ञानाचा नाश करण्यासाठी त्यांची उपयोगिता आहे, परंतु आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याविषयी ते असमर्थ आहेत. म्हणून या ठिकाणी गोष्ट अशी झाली, माऊली म्हणतात की बुद्धीही आकळिता साकडे. बुद्धीला परमात्म्याचं आकलन करणं हे साकडे म्हणजे अत्यंत कठीण गोष्ट आहे. अर्थात बुद्धीला आत्मस्वरूपाचं इदम इत्थम रूपाने विधिमुखाने कधीही कथन करता येणार नाही. म्हणून बुद्धी आकळिता कुवाडे असं सांगतात. आणि म्हणून बोली विपाये सापडे, आणि एवढं मोठं शब्द प्रमाण आहे, परंतु त्या शब्द अपौरुषीय शब्दराशी असणारा जो वेद आहे, तर त्या वेद अनंत बोललेला आहे, परंतु तो वेद जो आहे तो अनंता वै वेदाः, परंतु त्या वेदाला देखील
परमात्मा असा आहे असं सांगता आलं नाही. त्यांनी निषेधमुखाने परमात्म्याचं ज्ञान करून दिलं. म्हणजे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञान कार्य मानून अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, अध्यारोप अपवादाच्या भाषेमध्ये त्या परमात्म्याला सांगितलं. आणि त्या ठिकाणी द्वैताचा निराश करून त्या ठिकाणी अविद्या निवृत्त करून आपल्या अधिष्ठानाला उर्वरित ठेवलं. याच्या पलीकडं हा आत्मा आहे असं त्याला सांगता आलं नाही. जरी सच्चिदानंद शब्दाचा प्रयोग करताना दिसला तरी तो सच्चिदानंद प्रयोगसुद्धा ज्ञानोबाराया अमृतानुभवामध्ये सांगतात की असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूपायसे. सत शब्द फक्त परमात्मा असत नाही एवढंच सांगतो. या ठिकाणी चित शब्द जड नाही असं सांगतो. आनंद किंवा सुख शब्द या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक अत्यंताभाव सांगतो. आणि अद्वैत शब्द हा द्वैताचं परिमार्जन करतो. अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा त्रैकालिक अत्यंताभावच सांगणारे हे शब्द आहेत. म्हणून बोली ही विपाये सापडे. आता मग बोलत सापडतच नाही असं माऊलींनी सांगायला पाहिजे, पण विपाये सापडे असं म्हणजे कधी कधी सापडतो. कधी कधी सापडतो म्हणजे जे ऐकणारे आहेत त्याच्यात कधीतरी एखाद्या महापुरुषाच्या अनंत जन्माची पुण्याई ज्याची फलद्रूप होण्याची वेळ आली तर अशा पुरुषाला या ठिकाणी विपाये त्याचा आत्मस्वरूपाविषयीच्या अज्ञानाची निवृत्ती होते आणि स्वयंप्रकाश आत्मदर्शन त्याला होतं. म्हणून बोली विपाये सापडे. कारण काय आहे, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आहे नाय. परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय तर दुसरा उपाय नाही. मोक्षाचा उपाय फक्त ज्ञानच आहे. तम एव विदित्वा, त्या करपात्री स्वामींनी लिहिलं तम एव विदित्वा एव विदित्वा एव आणि मृत्युम आत्तेती एव. सगळ्या ठिकाणी हा एवकार घ्यावा. तर त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं ज्ञान करूनच त्या ठिकाणी मृत्यूचं उल्लंघन तो करतोच, दुसरा उपाय नाही. म्हणून या ठिकाणी ह्या परमात्म्याच्या जाणण्यासाठी ही साधनं आहेत. आणि त्याच्यातही प्रबल प्रमाण असणारा अपौरुषे शब्दराशी वेद हेच त्याच्यात त्याला जाणण्याचं साधन आहे. परंतु याचा अर्थ जरी तुम्ही वेदाचं अध्ययन केलं तरी तुम्हाला परमात्म स्वरूपाची निश्चित प्राप्ती होईल असं नाही. त्या ठिकाणी जो कोणी भाग्यवान विरळा ऐसा कोणी असा असेल तर आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपायला निघे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं भगवान स्वतः मुखतः ही गोष्ट सांगतात. म्हणून म्हणतात इथं की बोली विपाये सापडे. कदाचित सापडला तर स्वामी महाराज सांगायचे शब्दा वाचून परमात्मदर्शन होणार नाही, शब्दा वाचून होणार नाही, पण शब्दाने होईल असंही नाही. म्हणून बोली विपाये सापडे. आणि मग आता जर असं असेल तर मग तुमच्याजवळ कोणते असे अपूर्व शब्द आहेत की ज्या शब्दांना परमात्माविषयी वेदाच्या वचनालाही किंवा वेदवाक्यालाही विषय झाला नाही आणि तुम्ही त्याचं काय स्पष्टीकरण करणार. तर त्याचं कारण असं आहे की माऊली म्हणतात श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखेन मी. मला मात्र हे देखेन, मी हे पाहिल, याचं मला दर्शन आत्मदर्शन मला होईल, मी तुम्हाला करूनही देऊ शकेल. परंतु यासाठी माझ्याजवळ मुख्य साधन काय असेल, माझ्याजवळ कोणत्या साधनाचं बल आहे. जिथं बुद्धी घागुसिता नातोडे, त्या बुद्धीचे वाभाडे निघाले तरी परमात्मा प्राप्त होत नाही. आणि वेदाचं किती अध्ययन केलं तर षडंगादी वेद मुखे शास्त्रविद्या कवित्वादी काय गद्यम सुपद्यम करोती आणि गुरुरंघ्री पद्मे मनश्चैन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम अशा प्रकारची स्थिती होते. आणि मग तुम्ही आम्हाला कशाने ज्ञान करून देणार. तर माऊली सांगतात श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे हे एवढं सांगितलं. या ठिकाणी जर आपण बारकाईनं पाहिलं श्री शब्द हा श्रीगुरूंच्या ऐश्वर्याचं वर्णन करणारा शब्द आहे. म्हणजे त्यांच्याजवळ हे ऐश्वर्य आहे की या ठिकाणी जे पदार्थ आपलं जी वस्तू सद्वस्तू बुद्धीवर आरूढ करून नेणं अत्यंत कठीण आहे. परंतु ती दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ करून ये हृदयचे ते हृदय काय आहे ओवी काय आहे ती
हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आणि द्वैत न मोडिता केले आपण ऐसे पार्था. अशा प्रकारची योग्यता जी आहे ती ह्या ऐश्वर्य संपन्न श्रीगुरूंच्या जवळ असते. त्याच्यातही पुन्हा काय देतात की निवृत्ती, श्रीगुरूंचं नावच माऊलींच्या निवृत्ती आहे. माऊली म्हणतात की निवृत्तीची राणी व निवृत्तीचे, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची अशा असणारे निवृत्तीनाथ महाराज. दुसरी गोष्ट याच्यातून अशी व्यंजना होते की काय, की जे श्रीगुरू आहेत त्यांचं जीवनाचं खरं ऐश्वर्य कोणतं आहे हे अध्यात्मामधले, तर निवृत्तीपरायण जीवन असलं पाहिजे. या ठिकाणी प्रवृत्ती लक्षणात्मक आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्येही निवृत्ती लक्षणात्मक धर्म ज्याच्या जीवनात येतो, खरं असं आहे की प्रवृत्ती सापेक्ष ही निवृत्ती नाही. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी आमचे जे निवृत्ती आहेत तर ते प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नाही, ते निवृत्ती हे त्यांचं काय आहे, स्वरूप आहे, नित्य निवृत्त. त्यांच्या ठिकाणी हा जो द्वैत प्रपंच आहे तो त्यांच्या ठिकाणी प्रवृत्तीनं त्यांना स्पर्श केला आणि मग प्रवृत्तीचा त्याग करून ते निवृत्ती झाले असं नाही. निवृत्तीची राणी व निवृत्तीची असे पण अमृतानुभवामध्ये ओवी आहे की आमचे जे श्रीगुरू आहेत ते प्रवृत्तीच्या सापेक्ष श्रीगुरू नाही, तर ते वाचोनी प्रवृत्ती विरोध आहे का, प्रवृत्तीचा विरोध करून ते निवृत्ती पदाला प्राप्त झाले असं नाही. त्यांच्या ठिकाणी खरी निवृत्ती कोणती आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी ओकडशिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे. ज्यांना याची प्रतिती किंवा अनुभूती झाली असे श्रीगुरू. यामध्ये हे मौलींनी निवृत्तीनाथ महाराज हे नाव आहे, पण पहिल्यांदा सुद्धा काय सांगितलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ही जी ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या आपल्या अनावृत आत्म्याचं दर्शन करून द्यायचे असेल तर तिथंसुद्धा त्यांनी सांगितलं कोण पाहिजे, निवृत्तीचा दास पाहिजे. ज्याला हे ब्रह्मज्ञान संपादन करायचं त्याचं जीवन निवृत्तीपरायण श्रीगुरूंचा दास होणं म्हणजेच निवृत्तीपरायण जीवनाचं अनुसरण करणं. निवृत्तीपरायण म्हणजे कुठपर्यंत, तर ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. अशा प्रकारचा निवृत्तीचा दास असला म्हणजे निवृत्तीपरायण जीवन जगणारा साधक किंवा शिष्य असला आणि श्रीगुरू श्रीनिवृत्ती असले म्हणजे ज्यांचं प्रवृत्ती निवृत्तीच्या निरपेक्ष असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नित्य निवृत्ती हे जर त्यांचं स्वरूप असेल तर तेच या ठिकाणी हृदय एक झाले आणि या हृदयीचे ते हृदयी घातले. अशा प्रकारचं द्वैत न मोडता त्याला आपल्या ऐक्यभावाची प्रतीती आणून देऊ शकतात. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात आणि त्या निवृत्तीनाथ असले ते आपल्या महिमेत राहणारे श्रीगुरूला शिष्याच्या कल्याणाला कारण होणार नाही. ते स्वयंमहिमने प्रतिष्ठित असणारं ते त्यांचं सामान्य स्वरूप आहे. ते विशेष भावाला यायला पाहिजे आणि नुसतं विशेष भावाला आलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांची कृपा संपादन झाली पाहिजे. कुपूरक्षणे की ज्यांनी असा एक विडा उचलला किंवा प्रतिज्ञा केलेली आहे की समोर आलेला शिष्य हा तो स्वतः बंधनात सापडलेला नसून मीच बंधनात पडलेला आहे. इतकं त्याच्याशा विषयी असणारे जे काही कारुण्य आहे त्यांनी सांगितलं तो कारुण्याचा उदधी, कारुण्याचा समुद्र असा असणारे जे श्रीगुरू आहेत त्यांची कृपा म्हणजे त्यांनी आपला अंगीकार केलेला आहे आणि आपल्या उद्धाराची तळमळ त्यांच्या अंतःकरणात राहिलेली आहे. आणि मग हे एकदा श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा म्हणजे आपल्याला संरक्षण करण्याचं त्यांचं निश्चय झालेला असला का तोच आपल्या जीवनात मिळालेला आपल्याला प्रकाश आहे, तो उजेड आहे. आणि त्या प्रकाशाने श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा हाच कोणी प्रकाश. आणि हा प्रकाश एकदा ज्याला मिळाला म्हणजे ज्याला गुरुकृपा जीवनामध्ये झाली तर त्याला ते शास्त्राचे जे अर्थ आहेत ते सगळे त्या माऊलींच्या ओव्या आहेत की शास्त्राचे किती गंभीर अर्थ असले तरी त्याच्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकतो. याच्यासाठी
त्यांनी सांगितलं तस्यैते यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. तर असा जो पुरुष आहे त्याच्या अंतकरणात हे अर्थ किंवा हे विषय आपोआप स्फुरद्रूप होतात आणि याचा आत्मविश्वास माऊलींच्या ठिकाणी आहेत की माझ्यावर माझ्या श्रीगुरूंची निरंतर कृपेचा वर्षाव आहे आणि त्यामुळं मी हे गीतेचा जो अर्थ आहे त्याच्या उजेडात गुरुकृपेच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी मी देखेन, मी त्याला यथार्थ रीतीनं जाणील आणि इतकंच नाही तर त्याच्या समोरच्या असणाऱ्या अधिकारी शिष्याच्या मध्ये तो संक्रमित करू शकेल. ज्ञानोबारायांच्या बाबतीत पाहिलं तर या ठिकाणी रेड्यासारख्या प्राण्यावर सुद्धा कृपा करू शकतात. म्हणून या ठिकाणी त्यांना जर वाटलं तर हे ज्ञानोबारायांना एखाद्याचा उद्धार करण्यासाठी केवळ एवढं हे शब्दच माध्यम आहे असं नाही. गुरुकृपेच्या बळावर ज्ञाना म्हणे रेड्या बोले रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा असं बोलल्याबरोबर तो रेडासुद्धा ऋग्वेद म्हणायला लागला. असं त्यांचं एवढं त्या कारण का या सर्वांच्या पाठीशी असणारी जी गुरुकृपा आहे ती गुरुकृपा माझ्या ठिकाणी आहे. ती गुरुकृपा मला माऊली म्हणतात मला लाभलेली नाही, ती मला जगन्नाथ महाराज पवार सांगायचे लादलेली आहे. लादलेली आहे म्हणजे त्यांनीच माझ्यावर ज्याला अकारण करुणा वरुणालय असणाऱ्या श्रीगुरूंनी या ठिकाणी अहेतुकी अशी जी दया आहे त्या दयेला मला पात्र करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं श्री निवृत्ती कृपा दीप उजेडे देखेन मी. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथो राहटत असे मुजही आतू रिगोनिया. मग ते माझ्या हृदयामध्ये ती श्रीगुरु खऱ्या सत्शिष्याच्या अंतकरणातलं प्रत्येक होणारं स्फुरण आणि त्याच्या रक्तप्रवाहातला प्रत्येक स्फुरण हे कोणाचं आहे? श्रीगुरूंचं आहे अशी त्याची दृढ धारणा असते आणि त्या आत्मविश्वासावर म्हणतात की ती कृपा मला पूर्णपणे प्राप्त आहे. म्हणून मी हा ज्ञानेश्वरीचा अर्थ त्यांच्याच आज्ञेने त्यांच्याच कृपेने सांगण्याला प्रवृत्त झालो. आता सांगतात जे दिठीही न पविजे ते दिठी विन देखिजे जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. आपलं चिंतन चालू होतं, ज्ञानोबारायांना मनात आलं तर कृपा कटाक्षानेही उद्धार होऊ शकतो, आलिंगनाने उद्धार होऊ शकतो, हस्तस्पर्शाने उद्धार होऊ शकतो. ही ज्याला आपण शक्तिपात दीक्षा म्हणतो त्या शक्तिपात दीक्षा पण ही एक आहे अपवादाने आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोह परिस्नय आहे. परंतु सामान्य रीतीनं ही जी ब्रह्मविद्या आहे ही प्रवाही ठेवण्यासाठी या अपौरुषीय वेदाचा जो अंतिम निर्णयात्मक असणारा तत्त्वज्ञानाचा भाग वेदांत उपनिषद त्या उपनिषदाच्या चिंतनाने या ठिकाणी शब्द त्याच्यामध्ये दिसणारे जे शब्द आहे पण ते शब्द कसे आहेत तर ते शब्द मनुष्याला जे वरवरचं त्याचं टर्पल आहे ते बाजूला टाकलं तर माऊलीने काय सांगितलं आहाच वरवर असणारं बोलाची वालिफ बोलाचं टर्पल तुम्ही काढून टाका आणि मग ब्रह्माची याची अंगागडीजे आणि मग तुम्ही ब्रह्मस्वरूपात अंगागडीजे म्हणजे तद्रूपतेला तुम्ही प्राप्त व्हाल. अशा प्रकारचं हे चिंतन माऊली सांगतात की हे साधारण गोष्ट नाही की तुम्ही म्हणाल की दुसरा काही मार्ग नाही का. श्री गुरु निवृत्तींची कृपा सोडून दुसऱ्या काही साधनाने तुम्ही स्वतःही आत्मदर्शन करू शकता आणि दुसऱ्यालाही आत्मदर्शन करून देऊ शकता. असं काही आहे का तर माऊली म्हणतात असं दुसरं काहीच नाही. जे दिठीही न पविजे या ठिकाणी दृष्टीर ज्ञाने या ठिकाणी दृष्टी म्हणजे जर तुम्हाला ही जे नेत्रेंद्रिय आहे नेत्रेंद्रिय हे रूपाचं ज्ञान करून घेतं, श्रवणेंद्रिय शब्दाचं ज्ञान करून घेतं, परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा प्रत्यक्ष प्रमाणाला विषय व्हावं असा हा परमात्मा मुळीच नाही. कारण त्याच्यासाठी नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया हे जे वर्णन करायचं झालं तर काय सांगतात की तिथं जाती एक कोणत्याही पदार्थाचं वर्णन करायचं झालं तर माऊली सांगतात नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. तुम्हाला काहीतरी नाम रूप संबंध सांगता यावे. परमात्मा हा इतका निरपेक्ष व्यापक आहे आणि त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारचं नाम नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं रूप नाही, त्याचा कुठला संबंध नाही, ती परमात्मा ही एक जाती नाही, त्याच्या ठिकाणी क्रिया नाही, त्याच्या ठिकाणी संबंध नाही. मग आता त्याचं वर्णन कसं करता येईल.
वर्णनच करता येणं शक्य नाही. म्हणून दिठीही न पविजे. त्या ठिकाणी मन, चित्त, अहंकार, बुद्धी ह्या कोणालाच विषय न होणारा अशा प्रकारचा परमात्मा असल्यामुळं त्या ठिकाणी दिठीही न पविजे. त्याच्यापर्यंत आपली दृष्टी म्हणजे मन घ्या, बुद्धी घ्या. आपण म्हणतो ह्या सगळ्या खऱ्या वस्तूच्या दृष्टीने केलेल्या कल्पना आहेत की दई अहंकार धरी सोहमपन, तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी असं म्हणतात. सांगा बरं, जड असणारा अहंकार तो कसा काय म्हणेल सोहम? आणि म्हणल्याने तो होईल काय? तो होऊ शकत नाही. जेव्हा त्याला व्हायचे ना त्याला बाधच करून घ्यावा लागतो. म्हणजे स्वतःच्या तुच्छत्वाचा, असत्वाचा निश्चयच करून घ्यावा लागतो. त्यावेळेला ही बाधित असणारा पदार्थ, कल्पित पदार्थाची निवृत्ती त्यांनी झाली तरच त्याला अधिष्ठान रूपता प्राप्त होते. कारण कोणत्याही अधिष्ठान ज्ञानानंतर कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. अशी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या आद्यस्थ पदार्थाला सत्ता देऊन त्याची ह्या सद्रूप ब्रह्माशी ऐक्याची स्थिती त्याला कधीच प्राप्त होत नाही. त्याने आपल्या स्वतःच्या नाहीपणाचाच निश्चय करावा लागतो. काल आपण सतीचं वर्णन केलं होतं. तुका म्हणे सती आग्न न देखे ज्या रीती, तिनं आपला देह पाहत नाही, लोक पाहत नाही, अलंकार पाहत नाही. त्याप्रमाणे जेव्हा हा अहंकार स्वतःच्या अस्तित्वाचं विसर्जन करतो तेव्हाच तो ब्रह्मरूपाला प्राप्त होतो. हा सुद्धा काही त्याच्यावर उपचार आहे. हे बोलणं सुद्धा औपचारिक आहे. याचा अर्थ खरी स्थिती अशीच आहे का दिठी जेन पविजे. जिथी दृष्टी म्हणजे कोणाचे संकल्प विकल्पात्मक असणारं मन असो, निश्चयात्मक असणारी बुद्धी असो, अभिनिवेश धारण करणारा अभिमान असो, किंवा चिंतन करणारं चित्त असो, किंवा रूपादी पदार्थांना जाणणारी पंचज्ञानेंद्रिय असो. निघता तुम्ही ना? जर ते म्हटले तर आज मग तिथं आपलं शाल बिल घेतली का काही? नाहीतर आपलं तिथून शाल घेऊन जा. मग इथून कपडे काही राहू द्या बरोबर. आणि ते म्हटले तर तिथं सगळी व्यवस्था आहे, ते करतील. महाराज येतील परत आहे. काही वाटलं का त्यांचा फोन घ्या आणि मग त्यांच्याकडे फोन करा. काही तुम्हाला अडचण वाटली तर फोन करा फक्त. आणि बाळासाहेब जर केवळ MRI जर ते देत असले काही करून तर मग त्यांना सांगून मग महाराजांना कशाला थांबवतं, पण 2 दिवसांनी जाता येईल परत. आणि काही अडचण असली तर सांगा परत. आता सांगतात की दिठीही न पविजे, ते दिठी विण देखिजे. त्या ठिकाणी दृष्टी तर तिथपर्यंत पोचत नाही. आणि दिठी विण देखिजे, दृष्टीचा तिचा उपयोगही नाही. आणि दृष्टी वाचून पुन्हा त्याला काय करायचं? पाहायचं. म्हणजे जी साधनं आहेत ती किंवा जे उपाय सांगितले ते उपाय तर त्याच्यापर्यंत पोचत नाही. आणि उपाय तर पोचत नसल्यामुळं त्या उपायांचा उपयोगिता नाही. आणि तरीसुद्धा त्या उपाया वाचून त्याला पाहायचं. दिठीविन देखिजे. आपण आता हे कसं काय होईल? तर कारण काय, ज्याचाच अर्थ काय, इंद्रियांची पोच त्या परमात्मा स्वरूपापर्यंत नाही. म्हणजे ते कसं आहे? अतिंद्रिय आहे. मग आता इथं अतिंद्रिय असंच काहीतरी लागेल ना. त्या अतिंद्रिय परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करायचं झालं तर काय लागेल? तर अतिंद्रिय कोण आहे? ज्ञान आहे, स्वरूपभूत ज्ञान आहे. परंतु त्या स्वरूपभूत अतिंद्रिय असणाऱ्या ज्ञानाला विशेष भावाला जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत ते अज्ञानाचं निवर्तक होत. महाराज ठीक चालले का? तोपर्यंत ते अज्ञानाचं निवर्तक होत नाही. तेव्हा असं अतिंद्रिय ज्ञानाचं सामर्थ्य हे कुठून आणायचं? तर ते सांगतात अतिंद्रिय जे ज्ञानबळ, तर हे अतिंद्रिय ज्ञानाचं सामर्थ्य त्याला पाहिजे. आणि ते अतिंद्रिय कोण आहे? ज्ञान. का ते ज्ञान श्रीगुरू आहेत. ते ज्ञान जे आहे तेच त्या श्रीगुरूंचं स्वरूप आहे. तेच चैतन्य, सामान्य चैतन्य श्रीगुरूंच्या रूपाने मूर्तिमंत कारुण्याचा उपाधी धारण करून ते काय झालेले? गुरुपदाला प्राप्त झालेलं आहे. तेच चैतन्य कारुण्याच्या उपाधीने. आणि म्हणून त्या चैतन्याने जर कृपा केली, ते चैतन्य कसं आहे? ते इंद्रियांना विषय होणार नाही, ते अतिंद्रिय आहे. आणि अतिंद्रिय असणारं करुणेचा उपाधी धारण केलेलं चैतन्य ते सुद्धा खरं असलं तर ते इंद्रियादिकांना विषय होणार आहे का? अतिंद्रियच आहे.
आतींद्रियच आहे, आतींद्रियच आहे. आणि त्या आतींद्रिय चैतन्याची श्रीगुरु रूपाने असणारं आतींद्रिय चैतन्य, त्याचं जे ज्ञानाचं सामर्थ्य आहे ते जर आपल्याजवळ असेल, म्हणजेच गुरुकृपेचं सामर्थ्य आपल्याजवळ असेल, तर मग आपण काय करू, त्या दिठीवीन त्या परमात्मा स्वरूपाचं दर्शन करू शकू. म्हणून सांगतात की जे दिठीही न पाविजे ते दिठीवी न देखिजे. आपण कधी जरी आतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ, इथं हे ज्ञानबळ म्हणजे कोणतं ज्ञानबळ आहे? ते सामान्य चैतन्य, त्याच्या ठिकाणी बळ आहे का? त्याच्या ठिकाणी बळ सगळ्यांचं अधिष्ठान आहे ते, पण त्याच्या ठिकाणी सामान्य स्वरूपात ते काही करू शकत नाही, ते अज्ञानाचं निवर्तक होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अहम ब्रह्मास्मी वृत्ती करून देणार ते चैतन्य श्रीगुरूंच्या रूपाने जर त्याचं पाठबळ म्हणजे त्या गुरुकृपेचं सामर्थ्य जर ते गुरु ओततील तुमच्या ठिकाणी, तर मग मात्र तुम्हाला अतींद्रिय पदार्थाचं ज्ञान होईल. म्हणून या ठिकाणी श्रीगुरूंना सुद्धा जरी आपण सोपाधिक कारुण्याची उपाधी म्हटलं तरी ते कारुण्याच्या उपाधीनं युक्त असणारं श्रीगुरुरूपी चैतन्य हे सुद्धा अतींद्रियच आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. आपल्याला वाटतं की उपाधीच्या योगाने ते साकार झाले, पण खरं साकार झाले असते सगळ्या जगाने त्यांचं गुरुपद स्वीकारलं असतं, आहे की नाही? ते अतींद्रियच आहे राहिले. आणि ज्या शिष्याला त्यांच्यापासून बोध झाला त्याला सुद्धा जर विचारलं हे कसं झालं, तर हे अतींद्रियच आहे. त्याला काय त्याचं स्पष्टीकरण करता येईल का? स्पष्टीकरण करता येत नाही. फलप्राप्ती झाली नाही का? परंतु ह्या फलाचा कार्यकारण भाव संबंध त्याला जर सांगता आला तर खऱ्या अर्थाने त्याला फलप्राप्ती झाली असंच म्हणता येणार नाही. सामान्य चैतन्य मी आहे याच्या स्थिती दिली, पण काही बाई कसं केलं काय कळत नाही. म्हणून त्यांनी लिहिलं की ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. असं ते म्हणतो. त्याची विस्मृतीच्या कप्प्यात कधी जाऊ नयेत श्रीगुरु, पण हे केलं कसं, तर हे अतींद्रिय ज्ञानबळ त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळंच हे झालं. या ठिकाणी आपलं स्वतःचं कोणतंही कर्तृत्व नाही. आणि त्या ठिकाणी हे जे झालेलं, हा जो झालेला व्यवहार आहे हा खऱ्या अर्थाने व्यवहार नाही, ही अव्यवहार्य स्थिती आहे. आणि ही अव्यवहार्य स्थिती अव्यवहार्य चैतन्याच्या अकारण करुणेने या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. काही नियत साध्य साधन भाव काही झाला म्हणून झाला असं काही सांगता येईल का? खरोखर त्याला किती शास्त्रज्ञ असला तरी त्याला काही गणित कोणत्या प्रकारची मी अपूर्व निर्माण केली आणि त्याच्यामुळं हे गुरु भेटले आणि त्याच्यामुळं ज्ञान सांगितलं, त्याच्यामुळं फलित झालं, त्यासाठी किती पुण्यांचा संचय केला, अशी कोणती पुण्य केली सांगता येतील का काही? कारण सगळीच अतींद्रिय आहे. ही जी अध्यात्मानुभूती आहे ही मुळातच अतींद्रिय आहे. म्हणून याचा उपाय एकच आहे. ते सुद्धा का म्हणायचं की जे अव्यवहित पूर्वकालात जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत केलेले सगळे उपाय निष्फलच होत होते आणि त्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी ते आलं म्हणूनच हे ज्ञान झालं. म्हणून त्याला म्हणायचं की जेवढी साधने बनकरू झाडे शिंपी जीवेसाठी काढूनी जन्मे काय पाडूनी जन्मे काढी आटी ना, परी फळाशीच तईची भेटी जै वसंतो पावे. तशी जेवढी साधना आम्ही केली परंतु खरी भेट श्रीगुरूंची झाली त्याच वेळेला याचं आम्हाला आकलन झालं, आहे की नाही? म्हणून म्हणतात जे दिठीही न पविजे ते दिठीवी न देखिजे, जरी अतींद्रिय लाई जे ज्ञानबळ. माऊली म्हणतात मात्र अतींद्रिय अशा पदार्थात अतींद्रिय ज्ञानबळ प्राप्त झालं तर दृष्टी जिथपर्यंत पोचत नाही ते तिथपर्यंत ते तुम्हाला दृष्टी वाचून म्हणजे कोणत्याही प्रकारच्या साधना वाचून निस्साधन अशा प्रकारचं तत्व ते पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होतं म्हणजे तेच उर्वरित राहतं, त्याच्या अतिरिक्त दुसरं काही राहत नाही, अशी स्थिती प्राप्त होते असं सांगतात. आणि मग माऊली या ठिकाणी फार दृष्टांताने आपल्याला हे, मग ही गोष्ट खूप कठीण आहे, कठीण आहे परंतु ती सहज प्राप्त होऊ पण शकते. परंतु कसं आहे ते त्याच्याविषयी आता उपपत्ती किंवा दृष्टांत सांगतात. ना तरी जे धातू आदाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे, तरी शिवयोगे
प्रकारचे संशय कसे काढतील, निसंशय कसे करतील, विपरीत भावनांचे निवर्तक साधनाचा उपदेश कसा करतील, विपरीत भावनाचा निधी ध्यासनामध्ये येणारे प्रतिबंधाची निवृत्ती कशी करतील, झालेला बोध हा खऱ्या अर्थाने आता हा निस्संदेह बोधरूपतेलाच प्राप्त झाला आहे, त्याला काही त्याचं सर्टिफिकेट देतील, म्हणजे त्याला अनुमोदन देतील, ह्या सगळ्या गोष्टींचं काहीतरी सांगता येईल का? बरं त्याला किती काळाचं व्यवधान लागेल, असं किती जन्माचं, किती कल्पाचं, काहीच सांगता येत नाही. खूप खूप अवघड गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की जे ना तरी म्हणजे अथवा जे धातू आदाही न जोडे, धातुवाद म्हणजे याचा अर्थ किमयागारी. किमयागारी ते लोक नाही का येतात आणि सांगतात की तुम्ही आमच्याकडे लोखंड आणून द्या, त्याचं सोनं करून देतो. करूनही देतात, बाजारात 4 तोळे सोनं विकूनही हा येतो, आहे की नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मग तो बरंच मोठं आणून देतो, त्या दिवशी ते गुप्त होतात, कारण ते किमयागार आहेत. हां ते किमयागार आहेत. तर किमयागारामध्ये काय करतात त्या की काही ठराविक असणाऱ्या वनस्पतीचे रस ठराविक धातूंना लावलं की त्याच्यापासून त्या धातूचं परिणमन होतं, परिवर्तन. तो धातू काय होतो, लोखंडाचा किंवा बिडाचं का कोणतंही असेल, तांब, तर ते सोन्यामध्ये परिवर्तित होतं, त्याला म्हणतात धातुवाद किंवा किमयागारी. तर ते धातू आदाही न जोडे. एखाद्या माणसाने किती प्रयत्न, किमयागार असला परंतु त्याला त्याचं सोन्यामध्ये परिवर्तन करता येत नाही. असं कधी होऊ शकतं की जरी किमयागार असला तरी जे धातू आदाही न जोडे त्याला ते प्राप्त होत नाही. आणि ते काय आहे, लोहीची पंधरे सापडे, परंतु म्हणे त्याला 15 नंबरचं जे सोनं आहे, त्या माऊलीने हे त्या काळात असणारे कस सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात शुद्ध सुवर्ण म्हणजे सुवर्ण सिद्धी कसू 16वा जैसा, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्याचे काही भाव असतील तर तो 16 रुपये तोळा, म्हणजे अत्यंत शुद्ध सोनं. तर त्याच्या खालोखाल कोणते 15.5, आज माऊलींचे ओवी ना, 15.5 जई व्हावे तर काय 15.5 मिसळावे तई 15.5ची व्हावे, असं सांगितलेलं आहे. आणि इथं हा 15 कस सांगितलं आहे, लोहीची 15 सापडे. परंतु हे 15 नंबरचं कसाचं सोनं हे कुठं होतं, लोखंडाचं नुसतं. पण हे होतं कधी, तर त्या ठिकाणी सांगतात जरी दैवयोगे चढे परिस्वाता, जरी दैवयोगे भाग्य. आता हा परीस कसा मिळणार? बरं परीसाचं नुसता लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर त्याचं सोनं होतं, पण परीस मिळणं हा दैवयोगे चढे, कोणतं तरी भाग्याचा उदय होतो आणि त्यावेळेला हे परीस आपल्या हाताला येतो. आणि मग परीस एकदा हाताला आला की मग मात्र ते लोहीची 15 सापडे. लोही ते 15 लोहीची सापडे. ते 15 कसाचं सोनं कुठं सापडतं, लोहात. आणि हे किमयागारांनी किती प्रयत्न केला तरी ते सापडलं नाही, परंतु दैवयोगाने परीस आल्याबरोबर ते मात्र 15 नंबरचं सोनं सहजच झालं. तसं आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत श्रीगुरू येत नाही तोपर्यंत कितीही साधनं केली तरी त्या साधनाचं फल मिळत नाही. परंतु फल आपल्या तत्त्वज्ञानाचा क्षण जवळ आला होण्याचा, त्यावेळेला दैवयोगाने श्रीगुरू हातात येते आणि कसंही असला तरी परीस त्या लोहाचं काय होऊन जातं, परीस. तो जीव तुकाराम महाराज म्हणतात का ना तरी हा पद्म करू माथा पारुखे, जीवची परितुके हा दिठिवा जयावरी झळके, का पद्म करू माथा पारुखे, तरी जीवचे हात तुके महेशाची. तोच परमात्मा, तो जीव जो आतापर्यंत परिच्छिन्न सुखी दुःखी जन्ममरण परंपरेनं भ्रांत झालेला जीव, तो काय म्हणतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा प्रकार. म्हणून तुकाराम महाराजांनी ह्या अधिकारासाठी किती म्हटले, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. काल ते एक 5-4 चरण गेलो, कोणतरी सांगितलं काल, मला वाटतं त्या दिंडीमध्ये कोणतं आहे तो अभंगाचं एक, आपण कधी म्हणताना हे ते चरण विसरतो, कै मी उद्धार पावेन याचं. कै आयशे नाही त्याच्यात हे नाही, त्या हां ते तर आहेच. त्याच्या आधी एक स्वतंत्र चरण आहे, आपण ते काय विसरतो त्याच्यामध्ये. काही तो सगळा अभंग असा आहे, तो आठवला तर सांग. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण,
आईशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. काही हे खंड येईल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म मनवनी श्रम वाटतसे. काय हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट न येईल की मधी धरिले जाईल ते सिद्धी आणि शेवट तो कधी मज न कळे. काय आईशे पुण्य होईल गाठी घालीन पायी संतांचे घालीन पायी चे मिठी मग तो कुरवाळील जग जेठी दाटईन कंठी सद्गदित आईशी चिंता करी सदा. काही हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे शेव संचित कैसे तेन कळे होतील डोहळे होतील डोहळे वासनेशी. आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. अशा प्रकारची स्थिती म्हणजे गुरूंच्या प्राप्तीसाठी जीव किती तळमळलेला आहे तर तुकाराम महाराजांचा. आणि त्यावेळेला कसं झालं तर त्यांना जागृतीमध्ये गुरु शोधावा पण लागला नाही ना आला पण नाही. आणि त्यांनी काय केलं फक्त त्यांना महावाक्याचा उपदेश कुठं झाला स्वप्नामध्ये झाला. जागृती आणि स्वप्न याच्यात तुकाराम महाराजांना काहीच करावं लागलं नाही. जेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये आले की ते जेव्हा अंतःकरणामध्ये त्याचा अत्यंत उद्रेक झाला काय श्रीगुरूंच्या विराहाचा किंवा प्राप्तीचा तळमळीचा जेव्हा उद्रेक झाला त्याच क्षणी त्यांना काय स्वप्नामध्ये काय बाबाजी चैतन्य काय बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिदला निजप्रीती. अशा वेळेला श्रीगुरू आले आणि त्यांना अनुग्रह केला. त्यांना काही कुठं शोधावं लागलं नाही. आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरू अपैसा भेटे जिगा. तसं म्हणतात तैशी सद्गुरू कृपा हे तरी करिता अपू नोहे काय अपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. म्हणतात की अशा प्रकारची सद्गुरू कृपा जर झाली तर काय आपल्या स्वाधीन होणार नाही. आपल्याला गुरूंची कृपा असली की कोणतीच गोष्ट अशक्य नाही. काय आपण हे काय आपल्या स्वाधीन होणार नाही. आपल्या सर्व काही स्वाधीन होईल. आता एवढा ब्रह्मबोध स्वाधीन झाला तर दुसरं काय स्वाधीन व्हायचंय. म्हणून म्हणतात आणि ती कृपा म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबाराय म्हणतात की ती कृपा माझ्यावर काय आहे त्या कृपेचा अपार वर्षाव आहे आणि म्हणून त्या निवृत्ती कृपा दीप उजेडे देखेन मी अशा प्रकार सांगतात. म्हणून ज्ञानोबाराय आत्मविश्वासाने ह्या उपोद्घातात वार्तिक करून सांगतात. यामध्ये जे काही खरोखर ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारं किंवा भगवंताला अभिप्रेत असणारा जो उच्च कोटीचा अधिकारी आहे ब्रह्मज्ञानाचा त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं. किंबहुना ह्या ग्रंथाचा खरा चिंतक तोच आहे की जो निवृत्तीपरायण जीवन जगतो असं माऊली सांगतात. दुपारी पुंडली